रात्र शांत होती, पण मालती निवाच्या भिंती काहीतरी सांगत होत्या. प्रोफेसर देशपांडे बेपत्ता आणि मागे उरली फक्त एक तांब्याची कळ. काय दडले आहे देवतांच्या ताऱ्यांच्या मागे, हे जाणून घेण्यासाठी चला तर मग सुरू करूया हरवलेला तारा. सूर्य अस्ताला जात असताना मालती निवास नावाच्या त्या जुन्या कौलारू वाड्यावरची शांतता अधिकच गडद झाली होती. वाड्याचे मालक, शहराचे ख्यातनाम ज्योतिषी आणि इतिहासकार प्रोफेसर विनायकराव देशपांडे हे गेले 3 दिवसापासून बेपत्ता होते. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती, कारण प्रोफेसर देशपांडे यांचे सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व मोठे होते. मालती निवासच्या भव्य गॅलरीतून समोरच्या टेकडीवर मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत असताना इन्स्पेक्टर विशाल कदम यांच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. त्यांना खात्री होती की हे साधे अपहरण नाही. प्रोफेसरांच्या बेपत्ता होण्यामागे काहीतरी मोठे गूढ दडलेले आहे. गावात कुजबूज होती की प्रोफेसर देशपांडे एका दुर्मिळ, पौराणिक देवतांच्या ताऱ्यांच्या शोधात होते. हा तारा, जो हजारो वर्षांपूर्वी अदृश्य झाला होता, तो ज्यांच्याजवळ असेल त्याला अफाट शक्ती मिळेल अशी वंतता होती. विशालने आपली नजर वाड्याच्या अस्तव्यस्त झालेल्या लायब्ररीवर फिरवली. पुस्तके आणि नकाशे विखुरलेले होते, जणू एखाद्याने गडबडीत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला असावा. प्रोफेसरांचे एकमेव नातलग नेहा, एक शांत आणि बुद्धिमान तरुणी, विशालच्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात भीती, दुःख आणि संताप स्पष्ट दिसत होता. मला खात्री आहे सर, आजोबांना कोणीतरी जबरदस्तीने घेऊन गेले, तिने दबक्या आवाजात सांगितले. तुमचा संशय कशावर आधारित आहे नेहा? विशालने शांतपणे विचारले. नेहाने एक दीर्घ श्वास घेतला. काल रात्री त्यांचे पाळीव मांजर किरण बेडरूमच्या खिडकीवर खूप ओरडत होतं. मला वाटलं ते फक्त उंदीर पकडत असेल, पण सकाळी मी जेव्हा आजोबांच्या वस्तू तपासल्या तेव्हा मला त्यांच्या डेस्कवर 2 गोष्टी सापडल्या, ज्या तिथे नसायला हव्या होत्या. कोणत्या गोष्टी? एक छोटी तांब्याची कळ आणि एक फाटलेले चांदीचे बटण. आजोबांच्या कोणत्याही कपड्याला ते बटण लागलेलं नाही याची मला खात्री आहे, आणि ते बटण झटापटीत तुटल्यासारखं वाटतं. विशालने त्या दोन्ही वस्तू काळजीपूर्वक हातात घेतल्या. कळीवर एक अस्पष्ट मराठाकालीन नक्षी कोरलेली होती. बटन नवीन आणि महागड्या कपड्यांची वाटत होते. त्याने बटन आणि कळी खिशात ठेवली. म्हणजे कोणीतरी बाहेरचा माणूस आत आला होता आणि त्यांच्यात झटापट झाली. विशालने निष्कर्ष काढला. नेहा, आता आपल्याला त्या ताऱ्यांचा नकाशा शोधावा लागेल, कारण अपहरणकर्त्यांचा उद्देश तोच असेल. नेहाने निश्चयपूर्वक मान हलवली आणि दोघेही प्रोफेसरांच्या अभ्यासिकेत परतले. प्रोफेसर देशपांडे यांच्या बेपत्ता होण्यामागे देवतांच्या ताऱ्यांचा संबंध आहे हे इन्स्पेक्टर विशाल कदम यांना नेहाने दिलेल्या तांब्याच्या कळी आणि चांदीच्या बटनावरून स्पष्ट झाले होते. अपहरणकर्त्यांचा उद्देश प्रोफेसर नव्हे, तर तो गूढ तारा मिळवणे हाच होता. विशालने वेळ न गमावता नेहाच्या मदतीने प्रोफेसरांच्या अभ्यासिकेतील वस्तूंची तपासणी सुरू केली. प्रचंड जुनी पुस्तके, ज्योतिषशास्त्रावरील दुर्मिळ ग्रंथ आणि अनेक नकाशे यांच्या ढिगाऱ्यात नेहा शांतपणे काहीतरी शोधत होती. थोड्याच वेळात तिच्या हाती एक चामड्याचे जुने रजिस्टर लागले, जे प्रोफेसरांचे अत्यंत खाजगी नोंदीचे पुस्तक होते. त्या रजिस्टरमधील शेवटच्या पानावर प्रोफेसरांनी त्यांच्या सुंदर आणि तिरकस अक्षरात एक विचित्र कोड लिहिला होता. या कोडमध्येच त्यांच्या शोधाचे रहस्य दडलेले होते, तसेच त्यांच्या बेपत्ता होण्याचे मूळ कारणही. ज्या ठिकाणी चंद्र, 7 विहिरी आणि पहिली रास एकत्र येतात, तिथेच अदृश्य होण्याची वेळ येते. विशालने हा कोड वाचला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. हा कोड निश्चितच एखाद्या ठिकाणाकडे निर्देश करतो, तो म्हणाला. चंद्राचा संदर्भ ज्योतिषशास्त्र किंवा वेधशाळेशी जोडला जाऊ शकतो, तर 7 विहिरींचा संबंध स्थानिक नावाशी असण्याची शक्यता आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिली रास. नेहा विचार करत म्हणाली. आजोबा नेहमी म्हणायचे, मेष रास ही प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे. मेष राशीचा वर्ण रक्त तांबडा असतो, आणि मला आठवते शहराच्या जुन्या भागात एका प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात 7 विहिरी नावाचा परिसर आहे. त्या मंदिराच्या मुख्य दरवाजावर तांब्याची मोठी नक्षी आहे, जी अगदी मेष राशीच्या चिन्हासारखी दिसते.
नेहाचा तर्क ऐकून विशालच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. ती तांब्याची नक्षी आणि तुझ्याकडे सापडलेली ती तांब्याची कळ. याचा अर्थ अपहरणकर्त्यांनी प्रोफेसरांना त्या ठिकाणीच बोलावले असावे. प्रोफेसरांनी त्यांच्याकडील कळीच्या मदतीने ते ठिकाण उघडून तारेची माहिती देण्याचा प्रयत्न केला असावा. हा कोड आणि ती कळी घेऊन प्रोफेसर स्वतःहून त्या ठिकाणी गेले असणार हे विशालने ओळखले. अपहरणकर्त्यांनी प्रोफेसरांना त्यांच्या अभ्यासिकेतून नाही तर थेट त्या मंदिरातून पकडले असणार. विशालने त्वरित टीमला बोलावले आणि मंदिराच्या दिशेने धाव घेतली. त्या तांब्याच्या दरवाजामागे काय रहस्य दडलेले आहे हे पाहण्यासाठी तो अधीर झाला होता. विशाल कदम, नेहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने शहराबाहेरील त्या प्राचीन शिवमंदिराकडे कूच केली. शहरातील गर्दी ओलांडून निर्जन रस्त्यावरून प्रवास करत ते 7 विहिरींच्या परिसरातील शांत आणि निस्तब्ध मंदिरात पोहोचले. मंदिराच्या मुख्य दरवाजावर असलेली भव्य तांब्याची नक्षी आणि तिचे मेष राशीचे चिन्ह नेहाने सांगितल्याप्रमाणेच होते. विशालने आतापर्यंत नेहाने दिलेली ती तांब्याची लहान कळ बाहेर काढली. त्याने नक्षीवर बारकाईने लक्ष दिले. नक्षीच्या मध्यभागी असलेल्या मेष चिन्हाच्या डोळ्याच्या जागी एक लहानसा खाच होता. विशालने ती कळ त्या खाचेत हळूच फिरवली. कट असा मोठा धातूचा आवाज झाला आणि प्रचंड तांब्याच्या नक्षीचा भाग बाजूला सरकला. समोर एक खोल काळोखमय भुयार उघडले. भुयारातून थंड आणि ओलसर हवा बाहेर आली, ज्यामुळे त्यांच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. टॉर्चच्या प्रकाशात ते तिघे खाली उतरले. भुयार फार लांब नव्हते. ते थेट एका लहान चौकोनी खोलीत घेऊन गेले. खोलीत एक दगडी गुप्त तिजोरी होती. भिंतीवर शेकडो वर्षांपूर्वीचे अस्पष्ट कोरीवकाम दिसत होते. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ती तिजोरी उघडी होती. आतमध्ये देवतांचा तारा नव्हता. तिथे फक्त एक चिरफाड झालेला जुन्या पद्धतीचा कागद पडलेला होता. विशालने तो कागद उचलला आणि वाचला. प्रोफेसरांच्या हस्ताक्षरातील ते शब्द त्याच्या काळजीत अधिक भर घालत होते. मी तो तारा सुरक्षित ठेवला आहे. ज्यांना तो हवा आहे त्यांचा उद्देश केवळ विध्वंस घडवणे आहे, कल्याण नव्हे. त्यांनी मला या गुन्ह्यात अडकवले. माझा मित्र रवींद्र, ज्याला कळीचे रहस्य माहीत आहे, तो नक्कीच मला वाचवेल. तोच माझा शेवटचा आशेचा किरण आहे. रवींद्र? नेहाच्या तोंडून हलके शब्द बाहेर पडले. विशालने त्याचे मन शांत केले. त्याला आठवण झाली नेहाने दिलेल्या फाटलेल्या चांदीच्या बटनाची. प्रोफेसरांनी रवींद्रला मदतीसाठी बोलावले असावे, पण रवींद्राचा उद्देश वेगळा निघाला. रत्नसंग्रह नावाचे जुन्या वस्तूंचे दुकान चालवणारे रवींद्र साठे हे अनेक वर्षांपासून कर्जात बुडाले होते. देवतांच्या तारेंची कथा त्यांच्यासाठी एक मोठी संधी होती. विशालने लगेचच रवींद्र साठे यांच्या दुकानाकडे धाव घेतली. रत्नसंग्रह नावाचे ते दुकान जुन्या आणि दुर्मिळ वस्तूंच्या गर्दीत शांत उभे होते. रवींद्र साठे आतमध्ये ग्राहकांशी शांतपणे बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर साधेपणा आणि प्रामाणिकपणा दिसत होता. प्रोफेसर देशपांडे यांच्याबद्दल काही माहिती? विशालने थेट विचारले. रवींद्र यांनी चेहऱ्यावर चिंता आणली. नाही सर, मी काल रात्री त्यांना भेटायला गेलो होतो, पण वाडा बंद होता. मला खूप वाईट वाटले. विशालने रवींद्राकडे बारकाईने पाहिले. रवींद्रच्या कोटची बाही खांद्याजवळ किंचित फाटलेली होती. जणू झटापटीत ती फाटली असावी. विशालने तो फाटलेला चांदीचा बटन बाहेर काढला आणि रवींद्रच्या समोर ठेवला. हे बटन? विशालचा आवाज आता धारदार होता. हे मालती निवासमध्ये सापडले, जिथे तुमची प्रोफेसरांची झटापट झाली. कोड आणि कळी तुम्हालाच माहीत होते. तुम्हीच त्यांना तारा दाखवण्याच्या बहाण्याने मंदिरात बोलवले आणि त्यांना कैद केले. रवींद्र साठे यांचं मुखवटा गळून पडलं. त्याने हार मानल्यासारखे डोळे खाली केले. हो, मला पैशाची गरज होती, खूप गरज होती. मी त्यांना फक्त धमकावत होतो. प्रोफेसर कुठे आहेत? रवींद्रने थरथरत्या हाताने दुकानाच्या एका जुन्या कपाटाकडे बोट दाखवले. त्यांनी मला न मिळणाऱ्या ताऱ्यांबद्दल कोणाला सांगू नये म्हणून मी त्याने इथे एका गुप्त कोठडीत लपवला आहे. विशालच्या सहकाऱ्याने कपाटामागील गुप्त मार्ग उघडून प्रोफेसर देशपांडेंची सुटका केली. ते थकून गेले होते, पण सुरक्षित होते. प्रोफेसरांना मुक्त केल्यावर त्याने विशालकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य आले.
तुम्ही खरा गुन्हेगार शोधला मिस्टर विशाल, पण तुम्हाला माहित आहे तो तारा कुठे आहे? प्रोफेसर हळू आवाजात म्हणाले, तो तारा? तो कधीच भौतिक रत्न नव्हता. मी तो तारा माझ्या नेहासाठी मालती निवासमध्ये लपवून ठेवला आहे. मालती निवासमध्ये परतल्यावर प्रोफेसरांनी त्यांच्या अभ्यासिकेतील एका दुर्बिणीजवळ ठेवलेल्या एका जुन्या कपाटाकडे बोट दाखवले. तो तारा म्हणजे मी नेहासाठी जमा करून ठेवलेला सगळा ज्ञानकोश, दुर्मिळ हस्तलिखिते आणि जुनी पुस्तके. खरा तारा ज्ञानाचा असतो. त्याने विध्वंसक होत नाही, तर पिढ्यांचे कल्याण होते. याच ज्ञानाने मला लोभी रवींद्रच्या तावडीतून वाचण्यासाठी कोड लिहिण्याची बुद्धी दिली. नेहाच्या डोळ्यात पाणी आले. तिने धावत जाऊन आजोबांना मिठी मारली. इन्स्पेक्टर विशाल कदम यांनी समाधानाने श्वास घेतला. ही केस संपली होती. त्याने केवळ एका हरवलेल्या व्यक्तीला शोधले नव्हते, तर जगाला हे देखील दाखवले होते की लोभापेक्षा ज्ञान अधिक मौल्यवान असते. हरवलेल्या ताऱ्यांचा प्रवास इथेच संपतो. आता भेटूया पुढच्या धमाकेदार कथेमध्ये. तोपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.